आत्ता वाजलेत 2:40 म्हणजे जवळजवळ 2:45 वाजलेत. आता आपला शॉर्ट व्हिडिओ जाईल. हा व्हिडिओ काल तुम्ही सकाळी पण व्लॉग बघितला असेल, या ड्रेसवरचा आलेला. आज प्रमोशनचं शूट होतं आणि मोठा भाऊ सुद्धा आलता माझा, पण मी काय आल्यानंतर व्हिडिओ घेतला नाही. आणि शेतात त्याने वांगी लावलीत, वांगी आणि देशी कारली घेऊन आला होता. त्यानंतर इथं दिसत असेल शेवग्याच्या शेंगा पण आणल्या होत्या. तसं तर मला आज भरपूर काम आहेत, 2:45 वाजले. आज खाल्ल्यानंतर सुद्धा मला बसता येणार नाही. इथं पीठ चाळायचं 10 किलो जवळजवळ. इथं या शेंगा आहेत त्या सुद्धा कट करून ठेवते. पसारा पडलाय आज माझा. प्रमोशनचं काम म्हणजे एवढं वाटतं तेवढं सोपं नसतं. काल तो व्हिडिओ मी ब्रँडला दिला होता, त्यात काही रिजेक्शन आले, म्हणून आज परत मला तीच साडी घालावी लागली, तो शूट करावा लागला. आणि इथं बघा कपडे घड्या घालायचे राहिलेत. कानातले तसेच आहेत, व्हिडिओमध्ये दाखवलेलं तेच गळ्यातलं त्या प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये घातलं होतं मी. तर ते आता आत ठेवते आणि आता जेवायला घेतलंय मी, दाखवते तुम्हाला. इथं आहे माझं जेवणाचं ताट. हे कागद सुद्धा उडून आलेत इकडं. आणि भावानी शेतातल्या आणलेली ताजी ताजी वांगी आहेत ना, कच्ची, ती तोंडी लावण्यासाठी घेतलेत. त्यानंतर मुगाची भाजी, लोणचं आणि टमाटरची चटणी, थोडंसं तळण हे घेतलेलं आहे. आता हे जेवत जेवतच आज मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देणार आहे. तुम्हाला आज कमेंटला सुद्धा मला रिप्लाय द्यायला थोडा उशीर झालाय, तर घेते जेवण करून. हे बघा आंबे पडले तिथं 2. अरे पिकलाय हा. बघा आपल्या झाडाचे पाडाचे आंबे आज पहिल्यांदा पडलेत 2. हा कच्चाच वाटतोय बरं का, पण हा आंबा आहे ना असा दबतोय अक्षरशः, इतका भारी पिकलाय. हा मात्र कच्चा आहे, पण हा मात्र पाडाचा आंबा पडलेला आहे आपल्या झाडाचा. आणि हे आहेत आपल्या झाडाचे आंबे. चला हा अगोदर देवांना ठेवूया आपण. आंबा आपल्या झाडाचा पहिला पाडाचा आंबा आहे हा. मंदिरात इथं ठेवलेत आता आंबे. सकाळी पूजा केली होती त्यामुळे आता दिवा मावळलेला आहे. आणि किचनमध्ये सुद्धा एवढा. काल मी तुमच्यासोबत प्रमोशनचं शूट शेअर केला तो व्हिडिओ. खरं तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की असा वेणी घालून एकदा लुक कर म्हणून, आणि त्या ताईंच्या मला कमेंट सुद्धा आल्या की खूप छान दिसतेस म्हणून. तर खरंच त्या ताईंना मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यांना लुक पण आवडला. तसं तर प्रमोशनचा शूट होता तो, आणि तुमची सगळ्यांची रिक्वेस्ट पण होती म्हणून तो लुक पण केला आणि प्रमोशन पण झालं माझं. पण प्रमोशनसाठी काढलेला हा पसारा आता आवरायला मी सुरू केला आहे. आणि काल तुमच्यासोबत जोडव्याचं कलेक्शन हा व्हिडिओ मी शेअर केला, त्याला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम दिलं. इतक्या कमेंट आलेत ना शॉर्ट व्हिडिओला, लॉंग व्हिडिओला. मला खूप छान वाटलं ज्यावेळेस तुम्ही अशा कमेंट करता त्यावेळी. आणि जोडवी ठेवण्यासाठी जो मी बॉक्स दाखवला होता ना तो तुम्हाला, त्याच्यात जे वेल्वेटचं कापड मी टाकलं होतं आणि त्याच्यात जोडवे ठेवले होते ना, तर तो बॉक्स कसा बनवला हा सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करा. आणि बघा बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की हे प्रोडक्ट चांगले आहेत का, जे की मी प्रमोशनमध्ये दाखवले होते. तर मी अगोदरच सांगितले की जे प्रोडक्ट मला चांगले वाटतील, सगळ्यांसाठी घेण्यासाठी अफोर्डेबल म्हणजे व्यवस्थित किमतीमध्ये असतील, तेच प्रमोशनसाठी मी तुमच्यासोबत घेईन आणि शेअर करेन. तर जे काही कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रमोशनसाठी मी प्रोडक्ट शेअर केले होते ना, खरंच ते प्रोडक्ट कमी किमतीमध्ये पण चांगले आहेत. फक्त फाउंडेशनचा शेड घेत असताना तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार तो शेड घ्या, म्हणजे फाउंडेशन व्यवस्थित होतंय आणि नॅचरल मेकअप होतंय. कोणतंही प्रोडक्ट भारीतलं घ्या किंवा हलकं घ्या, प्रोडक्ट कमी क्वांटिटीत वापरून मेकअप करायचा म्हणजे मेकअप छान होतो. तसं तर माझी स्किन बऱ्यापैकी ना पिगमेंटेशन म्हणजे जे काही फ्रिकल्स असतात ना ते माझ्या स्किनवरती म्हणजे चेहऱ्यावरती आलेले आहेत. गेल्या 4-5 वर्षाखाली ना माझी तब्येत सारखी म्हणजे ठीक नसायची, मी सारखी आजारी असायची. त्यावेळेस माझ्या ना गोळ्या डॉक्टरांनी दिल्याच्या भरपूर खाण्यात आल्या होत्या, त्यामुळं माझ्या स्किनवरती ते साईड इफेक्ट झालेले आहेत. आता मात्र मी घरगुती काही उपाय असू द्यात किंवा 1-2दा डॉक्टरांना दाखवलं होतं, सनस्क्रीन मॉइश्चरायझर दिले ना, ते वापरून बऱ्यापैकी माझ्या चेहऱ्यावरचे फ्रिकल्स किंवा पिगमेंटेशन मी कमी केलेलं आहे. आणि इथं आता बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की अगं आंबाडा कसा बांधते ते दाखव. मी खूप वेळा दाखवलंय शॉर्ट व्हिडिओमध्ये, लॉंग व्हिडिओमध्ये, पण रोजच्या व्हिडिओमध्ये 1 किंवा 2 कमेंट्स असतातच, अगदी फोडून आंबाडा कसा घालतो ना
त्याच पद्धतीनं पहिल्यांदा आंबाडा घालायला मी केस वरती पकडते, फक्त फोडून आंबाड्याची गाठ घालायच्या ऐवजी पिळा देऊन तेच केस राऊंडमध्ये आंबाड्याच्या भोवती मी राऊंड करते आणि ही जी हेअरस्टिक आहे ना ती लावत असते. हे बघा असं या पद्धतीनं केलं ना तुम्ही दिवसभर जरी आंबाडा घातला ना एक केस तुमचा बाहेर निघत नाही किंवा असा टाईट जास्त आंबाडा हा बसत नाही, त्यामुळे डोकं वगैरे दुखत नाही, म्हणजे चांगला वाटतो. त्यानंतर बघा तुमच्याशी बोलत बोलत सगळं इथलं जे काही प्रमोशनसाठी काढलं होतं ते सगळं आवरलं. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ती साडी ती महेश्वरी का माहेश्वरी, आता समजून घ्या तुम्ही, माहेश्वरीच म्हणतात बहुतेक तिला, ओरिजिनल आहे का तर नाही, सेमी माहेश्वरी मधला हा पॅटर्न आहे. म्हणजे 700 रुपयांची ती साडी आहे. गुढीपाडव्याच्या वेळेस गुढीसाठी म्हणून आहोंनी ती साडी घेतली होती. तसं काही गुढीपाडव्याला साडी घ्यायचा असा काही विचार नव्हता बरं का, पण आहोंच्याच एका जवळच्या मित्राने कपड्याचं दुकान टाकलं आहे आणि त्यांनी तिथं ओपनिंगसाठी बोलवलं होतं. आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही लेकींना टी शर्ट घेण्यासाठी किंवा थोडे कपडे घेण्यासाठी चाललो होतो, तर रस्त्यालाच दुकान आहे त्यांचं. मग गाडी थांबवली ह्यांनी आणि म्हटले काहीतरी घे, असं ओळखीतलं असतील तर मग तसं नको वाटतं म्हणून ती साडी घेतली होती, आवर्जून म्हणून घेतली नव्हती. त्यानंतर बघा माझी छोटी लेक आणि मी, आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे बरं का, म्हणजे ज्वेलरी बॉक्स कधी बनवला होता की आदल्या दिवशी रिजेक्शन मला आलं म्हणून मी आता सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं. त्या दिवशी मेकअप लुक करून झाल्यानंतर हा व्हिडिओ शूट केला होता आणि आत्ता अगोदर जो बघितला ना तुम्ही तो दुसऱ्या दिवशीचा आहे. 2 दिवस मला हा मेकअप लुक करावा लागला छोट्याशा रिजेक्शनसाठी. तर इथं ना जे थर्माकोलचं कागद वगैरे साडीत किंवा असं कुठल्या तरी वस्तूत येतं ना तर ते मी जपून ठेवलं होतं आणि त्याला ना या बॉक्समधले जे आतले कप्पे आहेत त्याची मापं घेऊन व्यवस्थित कात्रीच्या मदतीनं कट करून घेतले. आणि देवपूजेसाठी जे वेल्वेटचं लाल रंगाचं कापड मी आणलं होतं ना त्यातला माझ्याकडं तुकडा शिल्लक होता, तर तेच कापड आहे ना मी या स्पंजला चिटकवून घेणार आहे आणि नंतर एका कटरच्या मदतीनं जोडवं बसल अशा पद्धतीचं किंवा बिचवी बसतील अशा पद्धतीचं कटरने त्याला कट मारून घेणार आहे. आता या स्पंजला माझी छोटी लेक आहे ना ती फॅब्रिक ग्ल्यू लावत आहे. तर बघा कपडे चिटकवण्यासाठी एक फॅब्रिक ग्ल्यू म्हणून वेगळा ग्ल्यू मिळतो, जर मला ते प्रोडक्ट मिळालं तर खाली मी त्याची लिंक देते. या स्पंजला फॅब्रिक ग्ल्यू लावून घेतला आणि त्याच्यावरती हे वेल्वेटचं कापड आहे ना पूर्ण मध्यभागी ठेवून व्यवस्थित अगदी प्रॉपर चिटकवून घ्यायचे. अशा पद्धतीनं सुरुवातीला तर करून घेतलं आणि हा फॅब्रिक ग्ल्यू आहे ना अगदी पटकन चिटकला जातो, जास्त काही त्याला वेळ लागत नाही, 1-2 तास अगदी लावता क्षणी चिटकला जातो. आणि छोटी लेक घरी असली ना अशी छोटी मोठी मला मदत भरपूर होती तिची, कारण तिला ना असं आर्ट क्राफ्ट या गोष्टीमध्ये आवड आहे, त्यामुळे ती आवडीनं अशा गोष्टी घरातल्या करत असते. आता इथं बघा हा असा चिटकवून ना दोघींनी 3 कप्पे आहेत त्या बॉक्समध्ये तर करून घेतले. आता इथं वाटत होतं ह्या बॉक्सला गम लावू का, तर परत वाटलं नको, त्याच्यासोबत परत जर वेल्वेटचं कापड काढायला गेले कधी भविष्यात तर ते सगळं सोनेरी रंगाचं कागद आहे ते फाटून येईल, म्हणून मी काय खाली गम लावला नाही. डायरेक्ट जे काय पॅच केले होते ना ते पॅच याच्यामध्ये ठेवून घेतले, अगोदर बसतात का बघितले. त्यानंतर कटर घेतला आणि कटरनं बिचवी बसतील याच्या साईजनं ना अंदाजे इथं कट मारून घेणार आहे. पण बॉक्समध्ये ठेवून काय हे कट मारता येत नव्हते, म्हणून परत हे बॉक्समधनं बाहेर काढलं आणि याला सगळे बिचवी बसतील असे कट मारून घेतले होते. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा. कमेंटच्या शेजारी स्क्रोल केलं थोडंसं असं ढकललं कमेंटच्या तिथं की हाईप म्हणून ऑप्शन येतो, तो सुद्धा करत जावा, म्हणजे माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील. चला नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री